श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 8वी विषय इतिहास सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 उत्तरासहित वेळ 40 मिनिटे गुण 20 दिवस 45वा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। सेतू अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 8वी विषय इतिहास सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 वेळ 40 मिनिटं गुण 20 दिवस 45वा। प्रश्न क्रमांक 1 खालील प्रश्न वाचा, उत्तराच्या योग्य पर्यायास गोल करा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 पुढीलपैकी कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते? 1 अकबर, 2 बाबर, 3 हैदर अली, 4 पेशव्यांच्या। योग्य उत्तर 3 हैदर अली। प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी भिल्लम 5वा राजाची राजधानी कोणती होती? 1 पैठण, 2 नाशिक, 3 देवगिरी, 4 अहमदनगर। योग्य उत्तर 3 देवगिरी। प्रश्न क्रमांक 3 अमृतानुभव या ग्रंथाची रचना पुढीलपैकी कोणी केली? 1 संत तुकाराम, 2 संत एकनाथ, 3 संत नामदेव, 4 संत ज्ञानेश्वर। योग्य उत्तर 4 संत ज्ञानेश्वर। प्रश्न क्रमांक 4 शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? 1 शिवनेरी, 2 प्रतापगड, 3 रायगड, 4 राजगड। योग्य उत्तर 1 शिवनेरी। प्रश्न क्रमांक 5 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? 1 सरदार वल्लभभाई पटेल, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 दुर्गाबाई देशमुख, 4 B.N. राव। योग्य उत्तर 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 2 खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा। गुण 5। प्रश्न क्रमांक 1 स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते, हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 न्यायाधीशाला सहजपणे पदावरून दूर करता येते, हे विधान चूक आहे। प्रश्न क्रमांक 3 शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात, हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4 आपल्याला बेकायदेशीर अटक करता येते, हे विधान चूक आहे। प्रश्न क्रमांक 5 बाळाजी मूळचा कोकणातील होता, हे विधान बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 कालरेषा पूर्ण करा। गुण 2 इसवी सन 1336 विजयनगर राज्याची स्थापना। इसवी सन 1347 बहमनी राज्याची स्थापना। इसवी सन 1509 कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर। इसवी सन 1526 मुघल सत्तेची स्थापना। प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची उत्तरे द्या। कोणतेही 3 गुण 6। प्रश्न क्रमांक 1 शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा। उत्तर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी विविध संस्कार शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाई यांनी केले। प्रश्न क्रमांक 2 संत कबीर यांच्याबद्दल तुम्हाला माहीत असलेली माहिती लिहा। उत्तर 1 संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत होते। 2 संत कबीर यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही, सत्यालाच ईश्वर मानले। 3 सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली। 4 त्यांनी जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत। प्रश्न क्रमांक 3 इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा। उत्तर इतिहासाच्या साधनांचे प्रमुख 3 प्रकार आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने। भौतिक साधने किल्ले, स्मारके, इमारती,
लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट वरील सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. लिखित साधने देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला इतिहास समजतो आणि म्हणून या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. मौखिक साधने लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यांवरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यांतून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. उत्तर 1. महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. 2. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. 3. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. 4. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. 5. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी शिवाजी महाराज घेत असत. 6. जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. 7. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असत. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरण होते. प्रश्न क्रमांक 5. पुढील संकल्पना स्पष्ट करा. गुण 2. 1. संविधान. उत्तर 1. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. 2. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. 3. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. 4. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो. प्रश्न क्रमांक 2. राजकीय न्याय. उत्तर 1. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. 2. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. यालाच राजकीय न्याय असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या विषयावर आधारित सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 3 लवकरच मिळेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.